शिक्षका, ती डॉक्टर, ती हिरकणी, ती सावित्रीबाई, आणि ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात ती म्हणजे माझी आई. आणि मी आईवर ना कविता म्हणणार आहे, कारण आई ही सगळ्याच गोष्टी ती धडाडीने सगळ्याच गोष्टी राबवत असते. तर माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे ती म्हणजे माझी आई. माझ्या आईचा पदर मायाचे पांघरून, माझ्या आईचे डोळे ती बघती स्वप्न, पिल्लांसाठी जीवतीचा होई थोडा थोडा, हिरकणीने दाखविला मायेचा धडा. आईच्या प्रेमाचा नभा चांगण्यांचा सडा, श्यामच्या आईने दिला संस्काराचा धडा. माझ्या आईचा पदर मायेचे पांघरून, माझ्या आईचे डोळे ती बघती स्वप्न, माऊली व शिवबा ती बघती माझ्यात संस्काराचे धडे, मला देती या प्रेमात. माताची जाऊ सावित्री ती बघती माझ्यात समाजकार्याचे धडे, मला देती या शिक्षणात. माझ्या आईचा पदर मायेचे पांघरून, माझ्या आईचे डोळे ती बघती स्वप्न, तिच्या पदराची झोळी आहे वजनदार, सर्वांचे दुःख घेती या स्वतःवर. आशीर्वादाचा हात कायम डोक्यावर, लेकराला आनंदाने घेती या मांडीवर. माझ्या आईचा पदर मायेचे पांघरून, माझ्या आईचे डोळे ती बघती स्वप्न. आईची शिकवण जगा वेगळी दिसली, आईची शिकवण जगा वेगळी दिसली, त्याला नाही वेळ काळ रात्र दिवस चालली, तिला नाही वेळ काळ रात्र दिवस चालली. आईची ताकद जगाने ओळखली, सर्वांनी मस्तक तिच्या पायावर टेकवली, सर्वांनी मस्तक तिच्या पायावर टेकवली. माझ्या आईचा पदर मायेचे पांघरून, माझ्या आईचे डोळे ती बघती स्वप्न, ती बघती स्वप्न, ती बघती स्वप्न.